सध्याचे राजकीय पक्ष हे सोशल मीडियासारखे झाले. म्हणजे सोशल मीडियावर आपल्याला एखाद्याचं आयुष्य जसं दिसतं, तसं ते वास्तविकमध्ये तसं नसतं आणि वेगळंच काहीतरी घडत असतं. अशा संदर्भातलं सध्याचं राजकीय पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण एखाद्या कपलचा फोटो पाहतो. फोटो पाहून असं वाटतं, की काय श्रीमंत कपल आहे किंवा किती सुखी कपल आहे. पण वास्तवामध्ये घरात रोज भांडणं चालू असतात. असे बरेच किस्से आपल्या कानावर येत असतात. तसंच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या होतंय. तर खरं तर भारतातल्या राजकारणातही तेच होतंय. पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना अ, गुप्त पद्धतीने अनेकदा घडत असतील असे काही संकेत आपल्यापुढे येत आहेत आणि त्यातलाच महत्त्वाचा संकेत काल जे काही महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात म्हणल्यापेक्षा विधिमंडळाच्या आवारात जे काही घडत होतं, ते पाहता कुठे ना कुठे काहीतरी शिजतंय, काहीतरी घडतंय. त्यातल्या त्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली गुप्त बैठक सर्व काही सांगून जाणारी आहे. विशेष म्हणजे त्यानंतरचे जे काही रूप देवेंद्र फडणवीसांचं पाहायला मिळालं किंवा त्यांच्यावर जी टीका होत होती त्याला टॅकल करताना, त्याला उत्तर देताना त्यांनी ज्या भाषेचा वापर केला, ते जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात हे देवेंद्र फडणवीस नाहीत. कारण अशी त्यांची भूमिका कधी राहत नाही. इतके आक्रमक ते कधी होत नाहीत. पण ही खरं तर त्यांच्या मनातली खळबळ आहे, धुसफूस आहे, त्यांच्या मनातला असंतोष आहे, असंही बोललं जातंय. त्याचं कारण काय? नेमकं काय घडतंय? आणि देवेंद्र फडणवीस खरोखर हतबल होत आहेत का हळू-हळू? त्यांना चारी बाजूनं घेरलं जातंय का? कसं घेरलं जातंय? या सगळ्या संदर्भात जे काही संकेत आहेत, त्या संकेतासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय येतो किंवा तशी चर्चा होते म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणण्यापेक्षा 2019 पासून इथले सगळे संदर्भ, सगळी समीकरणं, सगळी गणितं बदललेली आहेत आणि या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे हे नाव नेहमीच एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं किंवा चर्चेत राहतं. त्यामध्ये शरद पवारही आहे. कारण शरद पवार या अर्थ नाही की देवेंद्र फडणवीस असे महाराष्ट्रातले एकमेव असे नेते आहेत की ते शरद पवार यांची जी काही नीती आहे त्यांना भेदण्याची क्षमता ठेवतात. आता ही भेदण्याची क्षमता गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून आपण पाहत असलो तरीही शरद पवार हे काही हार मानणाऱ्यातले नाही आहेत. ते उत्तर देतील, राजकीय डावपेच खेळतील हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी खेळलेले राजकीय डावपेच आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिले आहेत. 2019लाही पाहिलेत, नंतरही पाहिलेत. पण आता जे काही महाराष्ट्रात घडतं, त्यामध्ये सेंट्रलाइज नाव एक आहे. ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अर्थात ते उपमुख्यमंत्री असले तरीही ते समाधानी निश्चितच नाही आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता पुन्हा एकदा ही चर्चा का सुरू झाली आहे? कारण केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्ताराच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाच्या घडामोडी देशभरात घडत आहेत. त्याचे पडसाद जे आहेत ते प्रत्येक राज्यात आणि विशेष म्हणून महाराष्ट्रात जास्त पडत आहेत. त्याचं कारण म्हणजे आत्ता 6 खासदार जे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेले. आता खरं तर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, की जर जायचं होतं तर सत्ताधारी पक्षाकडं, जो मोठा पक्ष आहे त्यांच्याकडे जायचं होतं, पण तिकडे का गेले नाही? एकनाथ शिंदे यांच्याकडेच का गेले? किंवा मग अनेक घडामोडी घडतायत. येणाऱ्या काळात वेगळं समीकरण पुढे येऊ शकतं. आपण तयारीत राहिलं पाहिजे, असे अनेक संकेत त्यांनी दिले होते. ते संकेत जर आपण लक्षात घेतले, तर इथं वेगळं समीकरण आपल्या लक्षात येतं. म्हणजे केंद्रामध्ये जर आताच्या परिस्थितीत जो विचार चालू आहे किंवा चर्चा चालू आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवायचं किंवा केंद्रात घ्यायचं, असे खलबतं चालू आहेत. साहजिकच इथले जे काही देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचे जे काही नेते आहेत, त्या नेत्यांना ही अपेक्षा आहे. त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर इथल्या भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांचं अ, बरंच काही त्यावर अवलंबून आहे किंवा त्यांचं राजकीय करिअर त्यावर अवलंबून आहे. बरेच जणं असं खाजगीत बोलतानाही म्हणत आहेत, की देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले, तर कदाचित मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्याकडे येऊ शकते, अशी अर्थात चर्चा आहे. खुलेपणानं कोणी बोलत नाही आहे. पण जर आता असं घडलं, तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळी दिशा पकडेल. पण असं घडण्यापाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल किंवा कोण असेल, तर ते शरद पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे दबले गेलेले आहेत.
ह्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं काही वेगळी ओळख किंवा वेगळा ठसा ते त्यांनी पाडलेला नाही किंवा पडू शकलेलं नाही. सगळं काही कव्हर जे केलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जर मुख्यमंत्री राहतीलच तर किमान देवेंद्र फडणवीस नसावेत, दुसरं कोणी असावं. म्हणजे किमान आपला ठसा जास्त उमटवता येईल आणि आगामी काळात जर गरज पडली तर स्वतःच्या स्वबळावर ते निवडणुका लढवू शकतील, सत्ता स्थापन करू शकतील, असंही त्यांचं अर्थात ते तसा विचार करणार कोणताही पक्ष करतो तसा ते विचार करतायत. आता या सगळ्यांमध्ये अ, आपण दुसरा एक धागा जर पाहिला तर मोदी यांचा जर कार्यकाळ संपला किंवा त्यांना रिप्लेसमेंटची गरज पडली किंवा तशी काही समीकरणं जुळून आली तर त्यानंतर अमित शहा हे मोठं नाव आहे. पण अमित शहा यांना विरोध होणार नाही का पक्षातून? तर बिलकुल होणार. कोणाला तरी ती गोष्ट खटकणार. पण त्यामुळे ते आधीच एक त्यांच्या तयारीत राहत आहे. कारण जे काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांशी जमवून घेणं आणि आगामी काळात त्यांचा उपयोग करून घेणं हे सगळ्यात मोठं जबाबदारीचं काम आणि महत्त्वाचं काम अमित शहा करतायत. म्हणून एकनाथ शिंदे हे म्हणजे इतक्या पद्धतीनं टिकून आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण त्यांचं संख्याबळ तुलनेनं खूप कमी असलं तरीही त्यांची पकड जी आहे दिल्लीत ती जास्त आहे, चांगली आहे. त्याचं कारण हे एक असावं. आता अशामध्ये दुसरं जर महत्त्वाचं, आता हे झालं एकनाथ शिंदे, दुसरा जर आपण विचार केला शरद पवार, तर शरद पवार यांनी 2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याचं काम केलं होतं. मोठे त्यांनी डावपेच खेळले होते, ती यशस्वी झाले होते. नंतर अर्थात ते सगळं बिनसलं. पण आता पुन्हा एकदा त्यांना नवीन डाव खेळायचे असतील किंवा नवीन समीकरण महाराष्ट्रात स्थापित करायचं असेल किंवा त्यांच्या पक्षासाठी आगामी काळ सुखकर करून ठेवायचा असेल तर आता त्यांना काही गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत आणि त्यातलंच महत्त्वाचं काम हे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून राज्याचं राजकारण आपल्या हातात वेगळ्या अंगानं घेणं हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. त्या अनुषंगाने ते विचार करत असावेत. म्हणूनच पहा, म्हणजे अगोदरही इलेक्शन पिरियडमध्ये या दोघांच्या अनेक बैठकी होत होत्या आणि आताही म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या अगोदर अशा बैठकी होणं काही ना काही संकेत देणाऱ्या आहेत. केंद्रामध्ये बाहेरून पाठिंबा म्हणा किंवा काही इतर काही मदतीची जर गरज भारतीय जनता पक्षाला शरद पवारांकडून लागली तर ते करतील. अर्थात ही गोष्ट संजय राऊत वगैरेंना पटत नाही आहे. पण शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप नैतिकता वगैरे खेळत बसणार नाही असंही बोललं जातं आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल राजकारण ते करतील आणि त्या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोची होती आहे. म्हणजे त्यांच्या पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे तीही एका बाजूला, दुसऱ्या बाजूला केंद्र, तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे, चौथ्या बाजूला शरद पवार आणि राज्यामध्ये जे काय अनेक गोष्टी घडत आहेत त्याही. या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस फसत चालले आहेत का असा सगळ्यात मोठा प्रश्न विचारला जातो आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.